रामलीला मैदानामध्ये आणि कालच्या दिवसापासून पाहायला गेला तर आघात इथे मात्र घुमलाय आणि आवाज एकच घुमताना पाहायला मिळतोय। ते दोन दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विकास घोडे पाटील आप्पा आणि त्याचबरोबर आदरणीय श्री स्वानंद नेर्लेकर भाऊ या दोन नावांची चर्चा मात्र होताना पाहायला मिळते नवी मुंबईमध्ये। पहिलाच बॉल स्लाइडली आउटसाइड परंतु बराचसा बाहेर जाणारा वाईटचा निर्णय मात्र इथून येताना पाहायला मिळतोय। चला इथून विकेट पडल्यानंतर लगेच आपण तयार राहायचं आहे। विकेट पडणार नाही याची परिपूर्ण आम्हाला कल्पना आहे, परंतु वेळेचा अपव्यय इथे घालवू नका अगदी विनंती करेन। जांभूळ टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा। थांबा जरा पंच प्लीज। संजय ऑन स्ट्राइक गेम ऑन। आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राइक एंडला ऋतिकला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आकाश आहे, आकाश वारंग। भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला। पाक आज जबरदस्त प्रचंड वेगानं मात्र बॉल हाताला गेला आणि तेवढे चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली। डॉट बॉल आलाय, मागचा बॉल वाईड होता त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय। एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती मात्र चित्रपटी आपल्याला पाहायला मिळतोय छावा आणि श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई श्री शंभू चषक 2025 चा आघात आपल्याला मात्र कालच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाला आणि आज अंतिम टप्प्यामध्ये फायनल डे सुपर संडे आपल्याला पाहायला मिळतोय इथे। ओहो आणखी एक मात्र इथून बराचसा रीच झालाय, उजव्या एसटीच्या बाजूला पडला बॉल। वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल इथे। ओम साई MTC आमचे दादा नंबर कुणाल शेठ मात्रे आज आपल्याला पाहायला मिळतात येते, त्यांचं कौतुक करावं लागेल। ज्या पद्धतीने मात्र MTC ने वेगळी भरारी घेतली आणि आज प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक मालिकेमध्ये आपण पाहायला गेलं तर या MTC ला आपण पाहत असतो। आता पाहायला गेलं वेग पकडला गेलाय, वाईटचा निर्णयही आलाय। बॉल चाललाय इथे मात्र टप्पा 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 सीमारेषा पार फार फार चौकार आणि या 4 धावा ऍड केल्या जातील म्हणजे 1+5 धावा एकूण या बॉलवरती येताना पाहायला मिळतात। अतिरिक्त धावा खर्च होताना पाहायला मिळतात इथे। चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला, अगदी महत्त्वाची मॅच आहे। टॉस इथे जिंकला होता टीम लक्ष्मण 11 जांभूळ आणि निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुलीमध्ये। निनाई देवीने मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि पहिला षटक मात्र पाहायला गेलं तर नावी जात असताना जांभूळ टीम लक्ष्मण 11 जांभूळ टीम दमदार दोन्ही टीम मात्र पाहायला मिळतात। सातत्याने मात्र आपल्या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये मात्र आपल्या नावाची चर्चा करून देताना पाहायला मिळाले इथे। ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे, चान्स नाही आहे तिथे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, 1 बाउन्स बॉल माफी असावी। षटकार आहे की चौकार आहे? षटकार आणि धावा येते 6। कौतुक करावं लागेल पंचांचं, आम्हाला इथून दिसलं नाहीये पण त्यांची नजर पहा, म्हणून तर ऑफिशियल पंच का मागवले जातात त्यांचं उत्तम उदाहरण दोन्ही पंच आपल्याला देताना मात्र पाहायला मिळतात। 6 धावा आल्यात आणि पहिला 13 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात। अप्रतिमरित्या मात्र सुनियोजित पद्धतीने मांडलेली मात्र स्पर्धा आपण शंभू चषक 2025 पाहायला मिळते इथे। हा बॉल थोडासा मात्र मिडल स्टंपवरनं मात्र डिलिव्हरी झालाय, योग्य निर्णय पंचाचाही पाहायला मिळालं। खूप छान पद्धतीनं हा बॉल पाहायला मिळाला। हीच लाईन आणि लेन तुम्हाला मात्र साकारावी लागेल का अशी बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळते इथे आणि या आज आयोजनाचे आपण उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते। आपण विजय स्पोर्टिंग परली निनाई यांच्या मात्र आपण संदीप गोलब सरांचं मात्र आयोजन पाहिलं होतं आणि त्याच धर्तीवरचं आजही मात्र आपण आयोजन पाहतोय। रामलीला मैदान म्हटल्यानंतर अनेक खेळाडूंचे स्वप्न असतात या मैदानामध्ये खेळण्याचं, कारण ग्रास आहे, 360 डिग्री मैदान आहे आणि कौतुकास्पद मात्र इथून आयोजनाची उत्तम दर्जा दाखवणारी स्पर्धा आणखी एक आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये श्री शंभू चषक 2025 च्या निमित्ताने। वेतालबाग तालीम कोकरूड आणि याही गावाच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळेल। विकासजी घोडे पाटील साहेब असतील, स्वानंद नेर्लेकर साहेब असतील, यांच्या नावाची चर्चा मात्र पाहायला मिळेल। गॅप शोधून काढले आहे अलंग द कार्पेट, अगदी चाटत पुसट मैदानाला गुदगुल्या करत बॉल होतोय फरार, आर पार चीड फार करत येतील धावा, 4-4-4 चौकार।
ऋतिक पाटील ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती चौकारानं खातं ठोकताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. मोठी धावा संख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल का त्याची चर्चा. घुटना टेक तमाशा देख. घुंगरू शॉट आला आवाज. छमछम छननन चुम 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 करत बॉल सीमा रेषा पार. 1 बाउन्स. येथील धावा 4 चौकार. गाणी वाजत नाहीत फक्त. 10वी 12वीची परीक्षा आहे. आपण ही काळजीपूर्वक ती काळजी घेतली पाहिजे. त्यांना ही शुभेच्छा इथे मात्र दिले. अहो ऑपरेटर आपच्या इकडे बा नाम लिया और 2000 सैतान नाही 2000. आणि आता गाणी ऐकायला मिळतील आपल्याला. थँक्यू. अनेक डीजे ऑपरेटर करत असतो. मग आमच्या रायगडमध्ये मॅडे असेल, सॅडे असेल, नितीन डीजे असेल, प्रशांत असेल रसायनीचा, आणि आमचा रोहित डीजे नवी मुंबईवाला. त्याचंही अप्रतिम ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता इथून तुम्हाला खूप छान गाणी ऐकायला मिळतील इथे. येस दमदार अध्यक्ष आदरणीय प्रशांत पाटील सरांचं, माजी अध्यक्ष प्रशांत पाटील साहेबांचं इथे शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. शाहूवाडीसाठी खूप या क्रिकेटसाठी त्यांचं आपलं योगदान सातत्याने मात्र अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतं त्यांना. लडफुल टॉस बॉल अगदी ब्लॉक होलचा इथे मात्र पाहायला मिळाला. खोदून इथे मात्र गोलंदाजी खुश आहेत. आणि असे बॉल पडतात ना तेव्हा तुमचा आत्मविश्वास वेगळा आणि वेगळ्या गगनावरती जाताना इथे मात्र पाहायला मिळते. फलंदाज बाद अगदी 440 होलचा करंट. मोठा बुरुज ढासळलाय. डगआउट मध्ये परतावा लागेल. फलंदाज दीपक बॅक टू डगआउट. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. तुम्हा सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमधील आदरणीय शमू प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विकासजी घोडे पाटील आप्पासाहेब, आणि त्याचबरोबर आदरणीय श्री स्वानंद निर्लेकर भाऊ उपाध्यक्ष. या दोघांचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला सजवले, मेहनत घेतली गेली आणि या योगदान आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वेलकम विशाल पाटील सरांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. आणि गणेश बाविस्कर साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं इथे करूया सहर्ष स्वागत आणि मनापासून आभार. त्यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 22. त्याच्यानंतर दीपक वारंग इथे आले गेलेत. मिस टायमिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळते. हवेमध्ये बॉल हेलकावे घेताना मात्र पाहायला मिळते. इथे मात्र झेल पकडला जाईल. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेशने पकडलंय आणि फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू डगआउट. ठोको डीजे. ओमेगा नाम श्री शंभू चषक 2025 वेताळबाग तालीम कोकरूड, आणि त्याचबरोबर विकास घोडे पाटील आप्पा साहेबांचा नाव स्वानंद नेर्लेकर भाऊंच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल या मैदानामध्ये. रामलीला मैदान नवी मुंबई स्वप्नातील सिटी, ग्लॅमर सिटी म्हणून म्हटलं जातं. याच मैदानामध्ये आपण ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. अवैध फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय. तुम्हाला बॅटपर्यंत पोहोचावं लागेल, पद्धतीने करावं लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेले सध्याच्या घडीला हा फास्ट क्रिकेट झालाय. आणि फास्ट क्रिकेट खेळत असताना प्रत्येक फलंदाजाला मात्र षटकार आणि चौकारांची मात्र इथून ओढ लागलेली असते. परंतु टेनिस क्रिकेट असं नाहीये. सिंगल डबल वरती भर द्या, टेक्निकली फलंदाजी करा, धावफलक मात्र तुम्ही हलतं ठेवा, धावतं ठेवा. हा क्रिकेट आहे. कलात्मक पद्धतीने फाईनमध्ये शॉटमध्ये खेळून काढलाय. तिथे पाहिलं गेलं साईड आउट साईड लेग स्टंप डिलिव्हरी, आणि कलात्मक पद्धतीने फक्त दिशा दिली होती. तेवढ्या चांगल्या पद्धतीनं थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आई मात्र बॉल पाहिला गेला तर अगदी चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. बॉल सीमा रेषा पार. धावाल्या 6 षटकार.
लागल्या जाते त्या 32 धावा 32 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने मात्र इथून फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आणि कारण पहिल्या षटकामध्ये 22 आलेत आणि इथून दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळते दीपक वारंग यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालंय. आणि दुसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आल्या त्या 10 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. काशीनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. असाच विशाल यांच्याकडनं बघायला गेलाय झेल आणि आणखी एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द गाउट. अंबाजी सावंत साहेबांचे इथे शुभागमन त्यांचे करूया सहर्ष स्वागत. बरेच जणांचं आपण योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करावे लागतील. इथे नितीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येऊन होताना पाहायला मिळतात. स्क्वेअर विकेट केला आहे तिथे थर्ड मॅन डिझन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले गेले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि इथे शुभ सन्मान मात्र घेतले जात आहेत आदरणीय अंबाजी सावंत साहेबांचं. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर आपल्या टीमसाठी आणि शाहूवाडी क्रिकेटसाठी मोठं योगदान त्यांचं सातत्याने राहिले गेले. आणि आज आपण पाहायला गेलं तर शंभू चषक 2025 संदीपजी गोलव साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय विकासजी घोडे पाटील अप्पा आणि स्वानंद निर्लेकर भाऊ यांच्या वतीनं मात्र हा शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला अफलातून मात्र फटका पाहायला मिळाला. इथे नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होते फरार आर पार सीमारेषा पार 4 चौकार. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अगदी खूप छान क्रिकेट आपण पाहायला मिळालं. ज्या विकेट गेल्यानंतरही मात्र बॅटिंग कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र काशीनाथ पाटील आणि त्याचबरोबर नितीन देत असताना पाहायला मिळतात. इथे आता नितीन यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखी एक अगदी पाहायला गेलं तर कलात्मक पद्धतीने खेळून जरूर काढलाय. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेला झेल आकाश यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. नितीन बॅक टू द गाट. नवीन फलंदाज प्रदीप मात्र इन होताना पाहायला मिळतात. इथे चांगली गोलंदाजी साकारत असताना मात्र भगवान कांबळे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कारण या षटकामध्ये त्यांनी मात्र इथून महत्त्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करून दिले. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती इथून लेग बाईसच्या स्वरूपामध्ये सिंगल आले, तिसऱ्या बॉलवरती एक चौकार आला, त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट आणि मात्र आता 5वा बॉल आला डॉट. काय गोलंदाजी केली भगवान कांबळे या मात्र गोलंदाजाने. आपला नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. भगवान कांबळे ऑन फायर ऑन स्ट्राईक फलंदाज नितीन यांना पाहतोय आपण. शफल जरूर झाले होते तिथे परंतु आणखी एक चांगला बॉल हाताला गेला. एंड इज वेल शेवट गोड केलाय या मात्र षटकामधील अंतिम बॉलवरती अगदी साखरेसारखा. आणि तिसरा षटक समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा 37 रन स्कोरबोर्ड. नितीन यांच्यासाठी मात्र इथून सुपर ऑफर आपण आलेले पाहायला मिळतात. 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र येताना पाहायला मिळते. झटकार हॅट्रिक जर का लगावलीत तानाजी पाटील साहेबांकडनं इथून 2001 रुपयाचं पारितोषिक नितीन यांच्यासाठी असेल.
नितीन स्टायकेनला 2000 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी षटकार हॅट्रिकसाठी. परंतु इथून शफल झाले होते, त्याच्यानंतर जागा बनली गोलंदाजांना इथे बॉल हाताळण्यासाठी आणि ती जागा बनवली गेली. डॉट बॉलचं समीकरण मात्र इथे पाहायला मिळते. किरण कांबळे मात्र आलेत अंतिम षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन असतील समोर, त्यांच्या बॅटमधून आता पाहायला गेलं तर अजूनपर्यंत मोठा फटका जरूर आला नाहीये. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले वाईट यॉर्करवरती आणि त्याच लेंथवरती गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. परफेक्ट वाईट यॉर्कर हाताला गेले, थोडा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न मेहनत इथे फलंदाज करताना इथे मात्र पाहायला मिळाले. परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय आणि त्याचमुळे की हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळते. लगातारचा दुसरा डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज किरण कांबळे के आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक जबरदस्त बॉल हाताला गेलाय, तिसरा डॉट बॉल आलाय. वा, काय गोलंदाजी केली अप्रतिम नियोजित पद्धतीनं. इथून मात्र आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. रणवीर चांगलं आहे, रिलीज पद्धत चांगली आहे, वेदकता आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र लगातारचा तिसरा डॉट बॉल हाताला गेला आणि आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये हाणामारीचा षटक असं म्हटलं जातं आणि त्यावरती मात्र आलेले 3 डॉट बॉल अगदी काही ते बरंचसं काही सांगून जात आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस मात्र पाहायला मिळाला. किरण कांबळे आपल्या बॉल मधील गती काढून घेताना मात्र पाहायला मिळतात. इथे कोणतीही धाव येणार नाहीये. 4 बॉल झाले, 4 बॉल आले डॉट परिपूर्ण. मात्र इथून तडाखा दिलाय गोलंदाजीचा मात्र फलंदाजांवरती आणि वेसन ओढून ठेवली. अक्षरशः पाहायला गेलं तर या षटकामध्ये कोणतीही धाव अजूनपर्यंत आलेली नाहीये. 37 वरती स्थिर धावसंख्या. इथून आता मात्र फक्त एक ड्राईव्ह केलं पाहायला गेलं तर डीप मिड विकेट डीप फॉरवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 39 धावफलकावरती 2 धावेने मात्र जाताना पाहायला मिळतील. अंतिम बॉल या इनिंग मधील मात्र पाहायला मिळेल. हा फटका फसलाय. पाहायला गेलं तर उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. हवेमध्ये झेलकावे घेत असताना अष्टोन स्टाईलनं रोहितनं पकडलाय झेल आणि शेवटचा बॉल मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळलाय किरण कांबळे या मात्र गोलंदाजांनी आणि धाव कोणती येणार नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 40व्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39व्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 40 धावांची गरज असेल विजयासाठी. ती बॅटिंग करणारी टीम सेनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुली टीमला. चला इथून टॉस घेतला जाईल. रोहित पाटील सर, अजित पाटील सर कुठे असतील तर संपर्क करा.
साऊंड पाहायला मिळतोय ते सकाळच्या सत्रामध्ये अलाफ गीर सारे गेम अप धनिसा बॉल चालला सीमारेषा पार षटकार. सर कुणाल शेटला गाणी आवडतील ते सुद्धा लावा. मूड थोडासा फ्रेश करा. महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि या स्पर्धेसाठी मात्र तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला रोख प्राइज कॅश प्राइज इथे मात्र देण्यात आले ते 15,001 रुपये. त्यांचं मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय जनरल मॅनेजर सेहेगल ऑटो रायडर पुणे चे आदरणीय श्री योगेश पाटील दादा यांचा ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया मात्र या मैदानामध्ये सहर्ष स्वागत. आदरणीय श्री योगेश पाटील दादा यांचं इथे मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. क्रीडा नगरीमध्ये आपण करूया त्यांचं मात्र सहर्ष स्वागत. टॉस इथे मात्र झालंय आणि टॉस जिंकलाय रेट्रीवारना टीमनं. निर्णय कळवायचा लगेच प्लीज. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. जाऊया मॅचकडे आणि आपण पाहिलं गेलं तर तुम्हाला सर्वांचे लाडके आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मात्र 15,001 रुपये रोख रक्कम इथे मात्र देण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्याकडनं ही मात्र चूक होताना पाहायला मिळते. हा प्रेशर आहे मैदानावरचा आणि तेच मात्र पाहायला मिळते. इथे एक धाव मात्र घेतली गेली तोपर्यंत 8 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. 40 धावा विजयासाठी माफी असावी. परत एकदा फटका फसलाय. मिडॉन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे फ्लाय करताना मात्र पाहायला मिळाले. खराब निर्णय तिथे क्षेत्ररक्षकांचं कारण बॉलवरती जरा उशिरा पोहोचले आणि त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळाला. एके धावेला मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केले आणि या 2 धावेने 10 धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. सो मात्र इथून करंट रन रेट हवाय ना तो मात्र येताना पाहायला मिळतोय इथे कारण 10च्या सरासरीनं तुम्हाला मात्र धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असतील 1 आणि 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. रोहित वारंग स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला तिथे परंतु झेल घेणार कोण त्याची चर्चा मात्र पाहायला मिळाली. हो जर का हा झेल झाला असता तर मात्र दिवसभरामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला असता. अप्रतिम मात्र तिथे प्रयत्न मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज सूरज यांच्याकडनं मात्र झेल सुटला तेवढाच बॅकअप देण्याचा प्रयत्न अर्जुन यांच्याकडनं करण्यात आला परंतु तो अयशस्वी मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर 12 धावा. जय ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. कोकरूडच्या गावाच्या नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र नियोजन पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. MTC लाईव्ह ही स्पर्धा अगदी गावापर्यंत मात्र दाखवली जाते. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर अनेक व्ह्यूवर्स आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र ओमकार धामणकर आपल्याला पाहायला मिळतात. चित्तूर गावाचे मात्र सुपुत्र परंतु उत्तम गुणलेखक काय असेल असं उत्तम उदाहरण इथून मात्र ओमकार धामणकर आपल्याला देताना मात्र पाहायला मिळतात. इथे आमच्या पर्यंत प्रत्येक गोष्ट अपडेट मात्र पोहोचवण्याचं काम केलं जातोय. सर्व उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय ते शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनमधील आणखी एक दमदार स्पर्धा मात्र आपल्या भेटीस आली. या रामलीला मैदानामध्ये ज्या प्रकारे मात्र आयोजन होताना पाहायला मिळतात त्या पद्धतीने मात्र या स्वप्नातील स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. गिरकी घेतली होती आणि फिरकी घेतली. बॉल चाललाय गिर 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 सीमारेषा पार षटकार.
पाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय अजित पाटील साहेबांना पाहत येते दिमागदार पद्धतीने उभे स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत आमचे वाईस ऑफ महाराष्ट्र शैलेश जाधव सरांना पाहतो इथे अँड सम पर्सनॅलिटी एक वेगळीशा दाखणीचं समालोचन सातत्याने मात्र त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळत असं पसंतीचे समालोचक पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक मात्र फटका पाहायला मिळतोय हा फटका आहे कडक दे धडक षटकार आलाय कडक 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 आणि इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्र नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल राजे शिवछत्रपती महाराज 350-400 वर्षानंतरही कोणत्या राजाचं नाव मात्र घेतलं जात असेल तर एकमेव मात्र या जगाच्या पाठीवरती राजा आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती महाराज थोडासा बाहेर रिच झालाय बॉल पाहायला गेला तर आणि त्यानंतर मात्र वाईटचा निर्णय येताना पाहायला मिळेल अतिरिक्त धावमध्ये ते जोडली जाते धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा 25 तुम्हाला 40 धावा बनवायच्या आहेत 16 बॉल 15ची गरज फटका फसला तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नर मध्ये पकडला जाईल झेल अप्रतिम राहुल यांच्याकडनं केलंय क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद महत्वपूर्ण विकेट येताना पाहायला मिळेल इथे रोहित वारंग बॅक टू डग आउट आता 14 बॉल मध्ये 15 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 15 धावा ट्वेंटी 25 धावा 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे बॉल टू बॉल इक्वेशन ज्या वेळेला येतात ना त्यावेळी मॅच मात्र रंगतदार होताना नेहमी सातत्याने पाहिले गेले आता तेच आपल्याला पाहायला मिळेल का कारण बरीचशी समीकरणं मात्र आपल्याला बदलताना मात्र पाहायला मिळतील तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास ठासून भरला पाहिजे कारण इथून ज्या पद्धतीने मात्र मॅचला बनवलं गेलं ना जे आता इथून भगवान कांबळे रनआउट झाले त्यांचं रोहित वारंग मात्र इथून झेलबाज झालेत नवीन फलंदाज आकाश वारंग मैदानामध्ये गेलेत ओमकार कांबळे ही जोडी मैदानामध्ये आपण दोघांची इथे मात्र पाहायला मिळते लक्ष्मण इलेव्हन जांभूर आणि निनाई विठ्ठल एक क्रिकेट क्लब करंगुले यामधील हा सामना पाहायला मिळतोय फाईन मध्ये गॅप शोधून काढली आहे टप्पा 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 बॉल सीमा रेषा पार 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 चौकार आणि या 4 धावेने मात्र समीकरण मात्र अगदी बदलताना मात्र पाहायला मिळतात कारण इथून 15 बॉलमध्ये 15ची गरज असताना मात्र चौकार आलंय आता 14 बॉल आणि 11चं मात्र इथून समीकरण आपल्याला पाहायला मिळते बॉल टू बॉल न गणिक मात्र इथून समीकरण मात्र बदलली जात आहेत आकाश वारंग आलेत आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय दिला आणि मात्र खेळ कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्येही वादळ आलंय आणि धुळीचे मात्र इथून लोट असे मात्र इथून आपण पाहू शकताय आणि त्याच पद्धतीने इथून आकाश वारंग मात्र फलंदाजी करतील का परंतु नाही आहे तुम्हाला गोलंदाज म्हणून ॲज अ गोलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला करावा लागेल या रंगमंचावरती तुम्हाला मात्र एक कलाकार म्हणून यशस्वी काम तुम्हाला बजावावं लागेल मात्र ते होताना पाहायला मिळेल का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल कारण हा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आणि विकेट हे समीकरण तुम्हाला त्या समीकरणं बांधावी लागतील तुम्हाला इथून हा भन्नाट विकेट मात्र पाहायला मिळाला आणि ती चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली वेग प्रचंड होता आणि दांडी केली गुल 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 फलंदाज बाद नवलाई स्पोर्ट्स रेटनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आपण लगेच तयारी करायची आहे मी विनंती करीन
पावनाई स्पोर्ट्स विरले आणि नेक्स्ट मॅच नवलाई स्पोर्ट्स रेटरीमध्ये होणार आहे. आता इथून पहा धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. अजूनपर्यंत इथून 11 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज कमबॅक करण्याची सुवर्ण संधी ते मात्र पाहायला मिळतोय आणि कमबॅक केलं जाईल का? जस्ट 1 मिनिटापूर्वी तुम्हाला स्कोर सांगितलं. 29 धावा धावफलकावरती. प्रेशर असतो मॅच मध्ये, कधी कधी ऐकलं जात नाही आणि सातत्याने अजूनपर्यंत 11 धावांची गरज विजयासाठी आहे. महत्वपूर्ण मॅच. 12 बॉल 11चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक इथे गोलंदाजीवरती मात्र येताना पाहायला मिळतात. साय किनला आहे ते ओमकार कांबलेला मात्र इथे पाहतोय. स्ट्राईक इनला क्लोज अट्रॅक्टिव्ह मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. असं कॅप्टन म्हणून चांगली भूमिका बजावताना इथे मात्र पाहायला मिळतात. इथे आता इथून या क्षेत्ररक्षणाचा दबाव मात्र होताना पाहायला मिळेल का? परंतु नाही आहे. इथे मिड ऑफ मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय. बॉल होतोय फरार. 1 बाउन्स. सी महारेशा पार चौकार. बदलली गेली. आता इथून 33 धावा धावफलकावरती आणि समीकरण जवळ आणताना मात्र पाहायला मिळेल. हे सर खरं आहे ना की तुम्हाला अट्रॅक्टिव्ह फलंदाजी लावली गेली तिथे क्लोजिंग इथून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र इथून परिपूर्ण त्यावरती आक्रमण केलं जातोय. फाईन मध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप मधला मात्र बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. फाईन मधले 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केले जातात. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चप्पल असणारे विशाल वारंग आणि ओमकार कांबळे दाखवताना मात्र पाहायला मिळतात चप्पलता. या 2 धावीने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 35 धावा. आता 5 धावा दूर असतील इथून. 8 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. दहा बॉल. क्रिकेट कसं खेळावं ना त्या दोन्ही फलंदाजांनी मात्र दाखवून दिले. फाईनमध्ये परत एकदा खेळला. डीप फॉरवर्ड रिजनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केले. अगदी वेगानं बॉलपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचताना पाहायला मिळतील. इथे 1 धाव मात्र घेतली जाईल आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. 36 विशाल वारंग आणि ओमकार कांबळे. विशाल कांबळे आहेत माफी असावी. आणि त्यानंतर ऋतिकला पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती. आणखी कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला बॉल एकदा मात्र कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मिड ऑफ मध्ये उचलतील फेके करतील तोपर्यंत आणखी 2 धावा ऍड केल्या जातील. बॅकअप आहे तिथे. थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला होता. 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 38 धावा. 2 धावा विजयासाठी गरज असणार आहे इथून. सर इथून रेटरी आणि विरली टीम आपण कृपया तयार राहायचं आहे. स्कूप केलाय. काय नजाकत सौंदर्य पाहायला मिळालं. कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला फटका मात्र इथे पाहायला मिळतोय. फलंदाज विशाल कांबळे यांच्या बॅटमधून या 2 धावा विजयाच्या येताना मात्र पाहायला मिळतील आणि संघ विजयी झालाय. बॅटिंग करत असताना टीम श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुले टीम मात्र विजय साकारताना मात्र पाहायला मिळते. हार्डलक टीम लक्ष्मण 11 जांबू टीम. मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी मात्र इथे जायचं आहे. नवलाई स्पोर्ट्स रेटरी टीमला विनंती करीन आणि लाईनअप मध्ये मैदानामध्ये या हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे कृपया.